सर्व आपण म्हणू संदेष्टे आहेत, देवाचे सेवक आहेत, ते तुम्हाला ऍक्सिडेंटली नाही मिळालेत प्रियानो. त्यामागे देवाची अद्भुत योजना आहे. त्यामागे देव तुम्हाला काहीतरी प्रकट करू इच्छित आहे. म्हणून सर्वांनी वेळ घ्या. ज्या व्यक्तीचा विषयी तुम्हाला दिलंय त्याचा फक्त शास्त्रातला संदर्भ शोधा आणि तो वाचून दाखवला तरी चालेल. हालेलुया. पुढचं नाव कुणाचं आहे? गिदोन किरण आगलावे सिस्टर. येस, किरण आंटी गिदोनाविषयी आपणाला शिकवणार आहेत, बोध करणार आहेत. तिथून पुढची वेळ मी किरण आंटींकडे देते. हालेलुया. किरण आंटी. हा, चला, माझा आवाज ऐकू येतो? हो आंटी, चला. प्रेस कर. हा, देवबाबाची स्तुती असो की आम्हाला हे दोन शब्द बोलण्याची वेळ मिळाली, याबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि तुमचे पण आभार मानते. विशेष करून मला आज गिदोनाविषयी माहिती सांगण्यात येत आहे. गिदोन हा एक शूर पुरुष होता. गिदोन हा शूर पुरुष होता. तो इस्रायलाचा बचाव करण्यासाठी गिदोनाला पाचारण केले असतं. जसं याच्यामध्ये मोशेला पण इस्रायल लोकांना पाचारण करण्यासाठी पाठवलं. जसं त्यांनी मिसर देशातून इस्रायल लोकांना सोडून आणलं, तसंच गिदोन आणि मिद्यामी लोकांच्या छळामधून आपल्या इस्रायल लोकांचा बचाव केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे पुस्तक आहे शास्त्रीयाचा 6वा अध्याय 1 ते 13, 6 ते 8, 6 ते 14, 6 ते 32 आणि 7व्या अध्यायाचं 22वं वचन, 8व्या अध्यायाचं 22वं आणि 23वं वचन, असं याचा सारांश त्याच्यामध्ये दिलेला आहे. की तो शूर जरी पुरुष होता पण तरी तो घाबरत होता. पण देवबाप काय म्हणाला त्याला, भिऊ नको, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. आणि देवबापानी त्याला त्या लोकांपासून जो छळ ते लोक करत होते, जसं त्यांचं शेत होतं, या शेतात जे पिकलेलं होतं त्याच्यामध्ये विद्यमान लोक येऊन सर्व त्याचा नासधूस करत होते. आणि हे नासधूस करत असताना तेव्हा इस्रायल लोकांनी आक्रोश केला की देवबापा, आम्हाला ह्या लोकांपासून वाचव. आणि ते देवबाप त्या लोकांना त्या याच्यातून वाचवण्यासाठी देवबापानी एक शूर पुरुष जो निवडला तो आहे गिदोन. आणि त्याच्यानंतर सर्व त्यांनी याच्यामधून विद्यमान लोकांतून इस्रायल लोकांची सुटका केली. अशी सुटका केली की त्याच्यात पहिल्यांदी 22,000 त्याच्या सोबत लोक होते. पण त्याच्यातही देवबापांनी त्याला 2 लोकांची निवड करण्यास सांगितली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे गुडघे टेकून पाणी पितील, म्हणजे पाणथळ्यावर त्यांना बोलवलं आणि म्हणे की हे गुडघे टेकून जे पाणी पितील ते लोक कसे आहेत. आणि नंतर त्यांनी त्या 22,000 मधून त्यांनी 10,000 लोक मग मागे राहिले, जे कुत्र्यासारखी जिभेने पाणी पितील त्यांना त्याने ते गुडघे टेकून पाणी पिण्यात त्यांना घेऊन जा. जे गुडघे टेकून पाणी पितील अशाच लोकांना तू घेऊन जा. आणि ते निघाले 10,000. आणि नाही, ते 300 लोक निघाले. 300 लोक निघाले. ह्या 300 लोकांमध्ये गिदोनाने 3 तुकड्या केल्या. तर सर्व तुकड्यांमध्ये त्यांनी 100 लोक केले होते. अशा 3 तुकड्यांमध्ये गिदोनाने 3 लोक नेले होते. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला त्याच्यातून हे समजलं की गिदोन म्हणजे सातूची भाकरी ज्या टायमाला गिदोन विद्यमान लोकांच्या छावणीजवळ गेला होता, त्या टायमाला त्याने 2 मित्रांची संभाषण ऐकले. त्या टायमाला त्यांनी सांगितलंय की आपला नाश होणार आहे. आणि तो कोणापासून, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी सातूची भाकरी सरकत 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 आपल्या छावणीजवळ
येताना पाहिलेली आहे आणि तोच आपला नाश करणार आहे. आणि हे तेव्हा त्याला समजलं, त्या टायमाला गिदोनाला आनंद झाला की प्रभू येशू ख्रिस्त आपणा सोबत आहे, आणि त्यांनी जो विश्वास ठेवला तो त्यांनी पूर्ण करून दाखवला. आणि त्यांनी विद्यमान लोकांमधून आपल्या इस्रायल लोकांचा बचाव केला. त्यांनी आपला विश्वास पूर्णपणे देवावर टाकला होता आणि तोच विश्वास देवबापांनी पूर्ण केला. कारण प्रभू म्हणे, तू घाबरू नको, भिऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. थँक्यू. हालेलुया. आपण सर्वजण किरण आंटींसाठी टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. गिदोन है ना, जसं आंटींनी सांगितलं, शास्त्रेयाचा 6वा अध्याय, 7वा अध्याय आणि पुढे 8व्या अध्यायात देखील आपण त्याच्याविषयी वाचतो. गिदोनाचं पाचारण असं झालं. आंटींनी सर्व वृत्तांत आपणाला सुंदर प्रकारे सांगितलंय. गिदोनाला जेव्हा परमेश्वराने पाचारण केलं तेव्हा गिदोन काय म्हणतो, 6वा अध्याय 13वं वचन, माझ्या प्रभू परमेश्वर आमच्या बरोबर असून आम्हावर ही सर्व विपत्ती येऊन का पडावी. परमेश्वराने आम्हास मिसरातून बाहेर आणले ना, त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हास सांगत असत आले, ती कृत्ये आता कुठे गेली. हालेलुया. वाडवडिलांकडून आमच्या पूर्वजांचा देव याच्याविषयी जे आम्ही ऐकलंय, ती आमच्या देवाची महत्कृत्ये कुठे गेली. आणि जेव्हा परमेश्वर त्याला म्हणतो की तू आपल्या अंगबलाच्या जोरावर जा, इस्रायल लोकांस मिद्यानापासून सोडव, मी तुला पाठवत आहे ना. जेव्हा परमेश्वराने गिदोनाला पाठवलं, जसं आंटींनी आपल्याला सर्व वृत्तांत सांगितला, आधी 33,000 होते, त्यातले 22,000 गेले, मग बाकीचेही गेले, किती फक्त 300 लोकांना घेऊन तो गेला. त्याने ते सर्व काही, कारण परमेश्वराने त्याला विजय दिला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आंटींनी जो संदर्भ सांगितला त्यामध्ये सर्व लोक काय म्हणतात गिदोनाला, की तू आम्हाला सोडवलंयस तर आता आमच्यावर तू राज्य कर. पण गिदोन काय म्हणतो, शास्त्रेयाचा 8वा अध्याय आणि 23वं वचन, गिदोन त्यांस म्हणाला, मी तुम्हावर प्रभुत्व चालवणार नाही, माझा पुत्रही तुम्हावर प्रभुत्व चालवणार नाही, परमेश्वर तुम्हावर प्रभुत्व चालव. हालेलुया. हा गिदोनाचा विश्वास आहे प्रियांनो. आणि ह्याविषयी आंटींनी आपणाला सांगितलं. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुढचं नाव कुणाचं आहे? अनिता दीपक समुद्रे, अनिता वहिनी समूह. अनिता वहिनी, तुम्ही तयार आहात? नाही 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 नाही. चालेल चालेल, ठीक आहे. तुम्ही सर्वांनी वेळ घ्या. पुढचं नाव कुणाचं आहे? रुथ सियोन प्रशांत समुद्रे. येस. सियोन, तू रेडी आहेस? ते जॉईन जॉईन झाले. जॉईन झालेले नाहीयेत. येस. पुढचं नाव कुणाचं आहे? दावीद राजा, राजश्री सोनवणे, राजश्री सिस्टर. येस. राजश्री सिस्टर, तुम्ही तयार आहात? दावीद राजा, हा, दावीद राजाशी राजश्री सिस्टर आपणामध्ये बोलणार आहेत. इथून पुढची वेळ मी त्यांच्याकडे देते. राजश्री सिस्टर, राजश्री, 2 मोबाईल चालू आहेत. राजश्री सिस्टर, एक मोबाईल बंद करा, एक चालू ठेवा, ह्याच्यावरून आवाज येतोय क्लिअर. सिस्टर, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय ना, म्हणून दोन्ही पण हा, आता ह्याचा आवाज क्लिअर आहे. दुसरा मोबाईल तात्पुरता बंद करा. हा, सॉरी. मी आज दाविदाबद्दल बोलणार. प्रेज द लॉर्ड. आज आपण दाविदाचा अटूट एक विश्वास बघणार आहोत, आणि त्या विश्वासामध्ये की त्याचं अंतःकरण देवामध्ये किती आहे हे आपण बघणार आहोत वचनामध्ये. आणि त्या वचनामध्ये दाविदाने एक विश्वास आपल्याला दाखवलेला आहे, आणि तो अनुभव देखील त्याने राजाला त्या विश्वासाची कृती देखील करून दाखवली. तो म्हणजे 1 शमूएल आणि 33वं वचन. इथं दाविदाचे युद्ध होतं पलिश्ताबरोबर, आणि पलिश्त्याचा जो गोल्यात होता तो इस्रायलच्या म्हणजे लोकांसाठी, तो जर 4थ्या अध्यायामध्ये जर बघितलं तर त्या 4थ्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो की तेव्हा गत येथल्या गल्यात नामक एक महावीर पलिश्त्याच्या छावणीतून बाहेर आला. आणि त्याचप्रमाणे 17 अध्याय 8वं वचन,
तो उभा राहून इस्रायली सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना काय केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नौकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे. त्यांनी मजशी लढून ठार मारिले तर आम्ही तुमचे दास होऊ. पण आम्ही त्याचवर सरशी होऊ तेव्हा मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास होऊ आमची सेवा करावी. इथं जो गल्यात काय म्हणतो की जर मी पराभव झालो तर तुम्ही माझे दास व्हा, आणि जर मी हारलो तर तुम्ही माझे म्हणजे इथं इथं देवाचं वचन काय सांगतं की तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी जर मी युद्ध जिंकलं तर. आणि इथं जर तुम्ही हारले तर आम्ही तुमचे दास हो. आणि इथं हा ज्यावेळेस हे शब्द दाविदाच्या कानी पडतात त्यावेळेस दाविदाला चैन पडत नाही. आणि दाविदाच्या जो वडील असतो इशाय, तर तो काय म्हणतो की तुझे भाऊ 3 जण भावंड शौलाच्या संगतीमध्ये युद्धाच्या याच्यामध्ये राहतात. तो म्हणतो जा बरं तिथं काय परिस्थिती ती बघून ये. पण त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस गलात्याचे शब्द तो ऐकतो, याच्या कानी पडते, त्यावेळेस त्याला वाईट वाटतं की हा इस्रायलाच्या देवाविरुद्ध चुकीचा शब्द बोलत आहे. आणि अशा याच्यामध्ये तो काय म्हणतो की मी हे युद्ध लढण्यासाठी मी तयार आहे. पण त्याचे तिन्ही भावंड त्याला म्हणतात की तू तुझं काम कर, तू कोण आहे? मेंढपाळ राखणारा. पण त्यावेळेस तो तिथं शौलाला अगदी खंबीरपणे निडर होऊन त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. ते वचन आहे 33वं वचन, 17वा अध्याय. शौल दाविदास म्हणाला, त्या बलिष्ठाशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून केलेला योद्धा आहे. आणि मग दावीद राजा शौलास म्हणतो की आपला दास आपल्या बापाची शरण्य मेंढरे राखीत असता एक सिंह अस्वलासह येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेला. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या दाबड्यातून सोडविले. मजवर त्यांनी झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. इथं दावीद राजा त्यांनी जो परमेश्वराचा अनुभव त्याच्या बरोबर होता तो त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. आज देखील आपण इतरांपर्यंत कधी वचन सांगू? ज्यावेळेस मी परमेश्वराचा अनुभव घेणार त्यावेळेस मी तुमच्यापर्यंत येणार, तसे मी येऊ शकत नाही. इथं सगळं त्याच्या घरातल्या लोकांनी काय केलं, त्याला कमी लेखलं, लहान. आणि शौल राजा देखील काय म्हणतो, तू तरुण आहे. पण ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये राहते त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करतो. आणि मग त्याचप्रमाणे इथं तो काय म्हणतो की आपल्या दासाने व सिंहास अस्वलास मारून टाकले. हा असून ती बलिष्ठी त्या दोहापैकी एक सारखा ठरेल. म्हणजे ते सिंह आणि अस्वल आणि हा जो बलिष्ठी आहे हे दोघं एक सारखे आहेत. एवढं त्यांनी म्हणजे एवढा त्याचा विश्वास होता की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि मग त्याचप्रमाणे तो दावीद काय म्हणतो कुणाला? शौल राजाला, की तो म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला त्या बलिष्ठाच्या हातातून सोडवतील. आणि तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. इथं देवाचं वचन एक दावीद राजाच्या वचनातून मला हे शिकायला भेटतं की जोपर्यंत आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसतो आणि त्याचा अनुभव घेतो आणि ज्यावेळेस इतरांपर्यंत आपण जोपर्यंत आपला स्वतःचा अनुभव त्याला सांगत नाही तर तो व्यक्तीही विश्वास ठेवत नाही. आणि मग ज्यावेळेस हे शब्द त्याच्या कानी पडले तर शौल राजा म्हणतो, जा, तुझ्या बरोबर तुझा परमेश्वर आहे. आणि म्हणतो त्याचप्रमाणे 45 वचन, तेव्हा दावीद बलिष्ठास म्हणाला, तू तलवार व भाला बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस. आता इथं देवाचं वचन जर बघितलं, तलवार, भाला आणि बर्ची ही काय आहे? एक असफलता आहे, एक निराशा आहे, अनिश्चित गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सामोरे जाण्यासाठी इथं दावीद काय म्हणतो, मी त्या म्हणजे पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले. इथं तो
कसा अगदी तलवार भाला या सगळ्या गोष्टी घेऊन आला होता, पण ही सगळं काय होती, निराशाजनक होती, अनिश्चितपणा होता, असफलपणा होता. पण इथं तो काय म्हणतो, मी तुझ्याकडे येतो ना, तर मी काय घेऊन येतो, त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. ज्यावेळेस तो परमेश्वराच्या नावाने त्याच्या जवळ जातो, तर मग इथं 46 वचन मध्ये, आज परमेश्वर तुला, त्याचा विश्वास सांगते मी, तर आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकाची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईल, तेव्हा इस्रायल देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आमेन. आज ह्या वचनातून इथं दावीद राजा पूर्णपणे एवढा त्याचा विश्वास होता की मी तुझा वध करीन, म्हणजे त्याने वध पण केला नव्हता, काही नव्हतं. तो अगोदरच सगळ्या गोष्टी एवढा पॉझिटिव्ह बोलला होता ना, की परमेश्वर इथं माझे जे शब्द बोललेले आहेत, तर ते शब्द माझे परमेश्वर खाली पडू देणार नाही. आणि खरंच त्या दगडापेक्षा त्या गोट्यामध्ये, त्याच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य होतं की परमेश्वराने ते कार्य घडवून आणलं. आणि दाविदाचे 5 गुण म्हणजे ते कोणते, की विशेष म्हणजे त्याचं शुद्ध अंतःकरण, दुसरं म्हणजे निडर व्यक्ती, तिसरं म्हणजे उपकार स्तुती करणारा, म्हणजे चांगला आराधना करणारा व्यक्ती, आणि दावीद आपल्या ज्या काही चुका करायच्या तो मान्य करायचा, आणि त्याच्यानंतर प्रभूला सगळ्यात पहिले स्थान देणारा, आदर करणारा, आणि 6वी गोष्ट म्हणजे तो एक नम्र व्यक्ती आणि दीन व्यक्ती होता. आमेन. हालेलुया. थँक्यू राजश्री सिस्टर. आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. दावीद राजावरून त्यांनी जो बोध केलेला आहे, खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण दावीद राजाविषयी अभ्यास केलेला आहे, आणि जी गोष्ट आपण सर्वजण जाणतोय ना, दाविदाने गल्ल्याताचा किंवा गोलियताचा जो वध केलाय ना, तो म्हणतो, सिस्टरांनी खूप सुंदर सांगितलं की गोलियत काय घेऊन गेला, तर ज्यांनी तो कसलेला योद्धा होता, म्हणजे काय, तलवार भाला बर्ची अशी जगिक शस्त्र घेऊन गेला. पण दावीद कशाने गेला, दावीद त्याच्या विश्वासाने गेला. दावीद काय म्हणतो, मी परमेश्वराच्या नावाने, आता ज्या परमेश्वराने मला अस्वलाला सिंहाच्या हातातून सोडवलं, तो मला तुझ्याही हातातून सोडवेल. फक्त तुझ्या हातातून सोडवणार नाही, तर आज तो परमेश्वर तुला माझ्या हाती देणार आहे. आमेन. हालेलुया. हा दाविदाचा उन्मत्तपणा, किंवा आपल्या भाषेत आपण ओव्हर कॉन्फिडन्स नाही प्रियानो, हेच आपण शिकत आहोत. हा दाविदाचा विश्वास होता प्रियानो. आपण विश्वासाविषयी शिकत आहोत, आणि सर्व सदस्य तुम्ही विश्वासाविषयी, प्रत्येक देवाच्या सेवकाविषयी सांगत आहात. आपण लक्षात घेऊया, जो विश्वास तुम्हाला आणि मला, जो देवाच्या प्रियजनांना मिळालेला आहे, तो देवाच्या आत्म्याने मिळालेला आहे. हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. कुठल्याही मनुष्यामध्ये ना दावीद परफेक्ट होता, ना मोशे परफेक्ट होता, ना अब्राम परफेक्ट होता. काल जसं सविता सिस्टर म्हणाल्या ना, सारा परफेक्ट होती ना, तुम्ही आणि मी आहोत. पण देवाने दिलेला विश्वास कार्य करतो, आणि आपण देवाला संतोषवितो. आपण देवाचं गौरव करतो, आणि देवाच्या गौरवासाठी आपण पात्र. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एकदा मी राजश्री सिस्टर यांचे आभार मानते. पुढचं नाव कोणाचं आहे? एलिया संदेष्टा, लीला भास्कर समुद्र. येस, नानी आपणाला एलिया संदेष्टावरून बोध करणार आहे. इथून पुढची वेळ मी नानींकडे देत आहे. हालेलुया. देवाला मी धन्यवाद देते. लूक याचा 4 अध्याय 25 ते 26. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो, एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकाच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सराफात येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. त्याच्याहून मला पहिले राजे त्याचा 17वा अध्याय 8 ते 16 मध्ये मला विधवेविषयी देवाने मला बोध केलेला आहे. एलिया व सर्पात येथील विधवा. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, चल, सिदोनातील सर्पात नगरात जाऊन राहा. पहा, तुझे उपोषण करण्याची तिथला एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सर्पात येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला.
तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडे पाणी दे, पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असताना त्याने तिला आणखीन हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जिवंताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ व कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते मी तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वी व पर्जन्यवृष्टी करील. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी कधी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो व तिचे कुटुंब याचा त्यावर पुष्कळ दिवस निवारण झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. देव बाप्पाला धन्यवाद असो. मला हे देवाने वचन दिलं त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. आणि आपणही देवाच्या विश्वासात आधी जीवनात सुरुवात करूया. आम्ही माझ्याकडून काही चुकलं असेल तुम्हाला. हालेलुया. थँक्यू नानी. आपण सर्वजण नानी, नीला भास्कर समुद्रे यांच्यासाठी टाळ्या वाजूया. ख्रिस्तामध्ये मी त्यांचे आभार मानते. फार सुंदर एलिया संदेश आहे ना. एलिया संदेशाविषयी आपण जाणतो प्रियांनो, जेव्हा इस्रायलाचा हा जयश्री आंटी या विषयावर मला बोलायला दिलं होतं, काल वचन सांगितलं होतं. नाही तर ते आंटी, त्या एलिया संदेश त्याविषयी बोलल्या. तुम्ही सारखं तेथील विधवेविषयी बोलणार आहे. येस, बरोबर. देवाच्या नावाला धन्यवाद असो. येस, आपण प्रियांनो एलिया संदेशला मला कुणीतरी सांगेल का, कोणता राजा होता तेव्हा इस्रायलाचा? आणि एक दुष्ट राणी होती ना एलिया संदेश त्याच्या वेळी. कोण होते? आहाब इजबेल. आहाब आणि इजबेल है ना. आहाब राजा. येस, आहाब राजा. देवाच्या नावाला धन्यवाद असो. है ना. आहाब राजाच्या वेळी परमेश्वराच्या सांगण्यानुसार, जसं नानींनी आपणाला सांगितलं प्रियांनो, एलियाने सांगितलेलं की 3 वर्ष आता पाऊस पडणार नाहीये. आणि 3 वर्षामध्ये फार सुंदर आहे ना, तो आधी त्या ओहोळाजवळ राहिला आणि कावळ्याने त्याला अन्न आणि पाणी दिलं. नंतर ओहोळा जवळून नंतर त्याला जेव्हा परमेश्वराने सांगितलं की तू सिदोन प्रांतातील त्या विधवेकडे जा, तिथे मी तुझं पालन पोषण करेल, त्याचा परमेश्वरावर हा विश्वास होता ना. जसं नानींनी सांगितलं आपल्याला प्रियांनो, की जे माझा प्रभू सांगत आहे ते तो पूर्ण करणार आहे. म्हणून मी कुणाचं, कुठल्याही राजाचं नाही, कुठल्याही राणीने मला मारण्यासाठी कितीही लोक पाठवू दे, मी माझ्या परमेश्वराचं ऐकणार. हालेलुया. एलियाच्या पूर्ण जीवनामध्ये आपण हे पाहतो प्रियानो. त्याच्या मरणासाठी, त्याला मारावं यासाठी सुद्धा जेव्हा इजबेल राणीने अनेक लोक पाठवले होते, तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाचा कंटाळा आला. पण परमेश्वराने जसं त्याला कृपा दिली होती, परमेश्वराने त्याला जो विश्वास दिला होता, त्या विश्वासामध्ये तो राहिला. परमेश्वराने त्याला विश्वासात टिकवलं. आणि कुणी त्याचा प्राण घेतला? इजबेल राणीने घेतला का त्याने स्वतःने आपला प्राण दिला? कोण सांगणार? एलियाचा प्राण कुणी घेतला? प्राण नाही दिला, तो तसाच देहासहित परमेश्वराने स्वर्गात. एलियाला मरणाचा अनुभव आला नाही. हालेलुया. परमेश्वराने आपले दूत अग्निरथातून पाठवले आणि वावटळीतून त्याला नेलं. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. हा एलियाचा विश्वास होता की ज्या परमेश्वराने मला पाचारण केले, तो त्याचं वचन माझ्या जीवनातच नाही तर मला त्याच्यापर्यंत नेईपर्यंत पूर्ण करणार आहे. है ना. एलिया एलिशाला काय म्हणतो? परमेश्वर आता आपल्या वचनाप्रमाणे मला नेत आहे, मी तुझसाठी काय कर. हालेलुया. हा विश्वास तुमचा आणि माझा असावा, अशी आपण सर्वजण देवाकडे विनंती करूया. पुढचं. थँक्यू नानी. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुढचं नाव कुणाचं आहे? सर्वत येथील विधवा जयश्री आंटी. जयश्री. हालेलुया. पुढचं नाव आपल्या जयश्री
श्री आंटींचा आहे. आणि जय श्री आंटी, तुम्ही सारफत येथील विधवेवर जो अभ्यास केलेला आहे तो बोध आता तुम्ही आम्हा सर्वांना कराल अशी मी तुम्हाला विनंती करते. इथून पुढची वेळ जय श्री आंटींकडे. ऐका ना, मी नंतर बोलते. ओके ओके, ठीक आहे. जय श्री आंटी आता नंतर सांगितलं. संधी घेणार आहेत. पुढचं नाव कुणाचं आहे? अलिशा आहे, सविता प्रशांत समुद्रे, पण ते जॉईन झालेले नाही. आणि मग पुढील नाव आहे यहोशाफाट राजा, श्वेता अल्ला. श्वेता सिस्टर. श्वेता, श्वेता जॉईन झाली आहे ना? येस. येस. श्वेता, तू तयार आहेस? हो दीदी. प्लीज हा, आपणाला यहोशाफाट राजा आणि त्याचा विश्वास याविषयी आपली बहीण श्वेता बोध करणार आहे. इथून पुढची वेळ मी आपली बहीण श्वेता यांच्याकडे देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येतो? प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की मला यहोशाफाट राजाबद्दल सांगण्याची संधी मिळाली. आणि जास्त काही माहित नव्हतं मला, पण कारण जास्त ऐकण्यात आलं नव्हतं यहोशाफाटाबद्दल. पण खरोखर जेव्हा मला हा टॉपिक मिळाला तेव्हा मला ते जास्त अधिक त्याच्याबद्दल अभ्यास करण्याची संधी मिळाली. आणि परमेश्वराने जितकं मला शिकवलं तितकं मी सांगते. तर यहोशाफाट राजा याच्याबद्दल आपल्याला इतिहास, दुसरे इतिहास याचा 17वा अध्याय, 17 ते 20 अध्यायामध्ये आपल्याला यहोशाफाट राजाबद्दल माहिती आहे. तर मी जसं वाचलं तर मला 3 गोष्टी यहोशाफाट राजाबद्दल विश्वासाच्या आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा त्याचं राज्य, जेव्हा तो राजा झाला, त्याच्या राज्याची सुरुवात झाली, तेव्हा तो यहुदाचा राजा होता. इस्रायल आणि यहुदा हे दोन्ही सेपरेट झालेले होते. आणि इस्रायल आणि यहुदा या दोघांचे वेगवेगळे राजे होते. आणि यहोशाफाट हा यहुदाचा राजा होता. आणि जर आपण वाचलं तर त्याने एक सुंदर काम केलेलं आहे. जेव्हा त्याला राज्य मिळालं तेव्हा त्याने सर्वात प्रथम एक काम केलेलं आहे की जे मूर्त्या ज्या होत्या त्या सर्व त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. त्या देशातून सर्व काही त्यांनी काढून टाकलेलं आहे. आणि जे काही त्यांचं जे काही शहर होतं, जे मूर्त्यांचे मूर्तीपूजा वगैरे जे सगळ्या मूर्त्या लोकांनी उभ्या केल्या होत्या ते सर्व त्यांनी नष्ट करून टाकलं, काढून टाकलेलं आहे. आणि 17वा अध्याय याचं 15वं वचन, 5व्या वचनामध्ये जर आपण वाचलं, यास्तव परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबूती केली, सर्व यहुदी त्यास भेटी आणेत, तो धन व मान यांनी संपन्न झाला. जेव्हा त्यांनी हे कार्य केलं तेव्हा परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. आणि 17वा अध्याय 3रं वचन मध्ये असं सांगितलं आहे की यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रारंभी जसा वर्तला तसा तो बाल मूर्तीच्या नादी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्या बरोबर असे. त्याच्यानंतर चौथं वचन असं आहे की तो आपल्या बापाच्या देवास शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला, इस्रायलाच्या कृतीप्रमाणे तो वर्तला नाही. आणि मग पुढे 6वं वचन असं आहे की परमेश्वराच्या मार्गांनी चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटे. हे खूप सुंदर असं सांगितलं आहे की त्याला आवडत असे तो, म्हणजे जे काय तो करत होता, जे परमेश्वरासाठी जो काय करत होता त्याच्यामध्ये त्याला प्रसन्न वाटे, त्याला उत्साह वाटे, तो आनंदी होत होता त्या गोष्टी करण्यामध्ये. आणि मग पुढे असं सांगितलं आहे की यहोशाफाटाने काही लोकांची निवड केली आणि परमेश्वराचा नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहुदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले आणि यहुदाच्या सर्व नगरात फिरून त्याने लोकांस शिकवले. तर तो फक्त तिथपर्यंतच थांबला नाही, तर आपल्याला समजतं इथे की त्याने परमेश्वराबद्दल त्याने सांगितलं आहे. नियमशास्त्र घेऊन त्याने शिक्षण देण्यासाठी काही लोकांची निवड केली आणि आजूबाजूच्या देशांमध्ये त्याने काही लोकांना पाठवलं. आणि जेव्हा त्यांनी हा संदेश लोकांना सांगितला तर लोकांना देवाचा, जो आपला परमेश्वर आहे, त्याचा धाक वाटलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 18व्या अध्यायामध्ये
जो दुसरा इस्रायली जो राजा होता तो अहाब होता आणि यहुदेचा राजा म्हणजे यहोशाफाट. त्यांचे संबंध चांगले होते आणि एक दिवशी असं झालं की इस्रायलचा जो राजा आहे तो म्हणतो की माझ्या संगती लढाईला तुम्ही येताल का. आणि तेव्हा 400 संदेष्टे असतात. तेव्हा तो म्हणतो की आपण या संदेष्टांना विचारू. आणि जेव्हा ते संदेष्टांना विचारतात, 400 संदेष्टे म्हणतात की तुम्ही लढाईला जा, परमेश्वर तुमच्या संगती आहे. पण हे ऍक्च्युली खोटे संदेष्टे होते. कारण आणि ते यहोशाफाटाला कुठेतरी त्याला असं कळालं की हे खोटे संदेष्टे आहे. हे काय जे काय सांगत आहेत की तुम्ही जा लढायला, हे काय परमेश्वर आपल्या संगती नाहीये. आणि जेव्हा 400 लोक सांगत आहेत, 400 देवाचे संदेष्टे म्हणून जेव्हा तो आहाब त्याच्या पुढे आणत आहेत, तेव्हा तो त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तो म्हणतो की अजून यांच्या व्यतिरिक्त कोणी आहे का. आपण पण आपल्या जीवनामध्ये कधी कधी अनेकदा अशी परिस्थिती येते आणि आपल्याला वाटतं की जास्त लोक मेजॉरिटीमध्ये जी गोष्ट सांगत आहेत ती खरी आहे आणि एक व्यक्ती जर सांगत आहे तर ती कदाचित खोटी आहे असं आपला समज होतो कित्येकदा. पण 400 संदेष्टे आणि त्या 400 संदेष्टांवर तो विश्वास न ठेवता तो म्हणतो की एक असा पाहिजे मला जो देवाचा खरा संदेश सांगेल. आणि जेव्हा तो संदेष्टा येतो, जेव्हा एक संदेष्टा येतो, तो पण तेच वचन सांगतो ऍक्च्युली की तुम्ही जा आणि परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देईल. पण तरी तो म्हणतो की नाही, तू मला खरा संदेश सांग. त्याला कुठेतरी परमेश्वर त्याच्या संगती आहे अशी जाणीव आपल्याला होते. आणि मग तो नंतर सांगतो की नाही, जर तुम्ही जाताल अ, तर देव तुमच्या संगती नसणार आहे. इथे आपल्याला समजतं की देव त्याच्या संगती होता, यहोशाफाट राजा संगती, आणि त्याला कुठेतरी देवाचा आत्मा चालवत होता की जे काय तू करत आहे ते चुकीचं आहे, यामध्ये परमेश्वर तुमच्या संगती नाही. आणि मग तिसरी पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे अध्याय 20 मध्ये आपल्याला दिसून येते की मोआब आणि अम्मोन यांच्यावर मिळवलेला विजय. पहिलं वचन, यानंतर मोआबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मौनातले कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले. तर हे जे राष्ट्र होते हे यहोशाफाट राजावर चालून येत होते. आणि तेव्हा यहोशाफाट राजा त्याने पहिली एकच गोष्ट केलेली आहे, तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेला आहे आणि त्याने देवाजवळ प्रार्थना केलेली आहे. त्याची प्रार्थना आपल्याला 20वा अध्याय 6 ते 13 वचनापर्यंत आपल्याला दिसून येते की त्याने परमेश्वराला आरोळी मारलेली आहे. आणि परमेश्वराने मग त्याला 15व्या वचनात असं सांगितलं आहे की तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे तर देवाचे आहे. आणि खरोखर परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला दिलेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो की घाबरू नका, कचरू नका, कारण हे युद्ध हे तुमचं नाहीये, हे माझं युद्ध आहे. आणि 17व्या वचनामध्ये या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही, हे यहुदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करेन हे पहा. घाबरू नका, कचरू नका, उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. खरोखर परमेश्वराने यहोशाफाट राजा हा परमेश्वराबद्दल विश्वासू राहिलेला आहे. पण आपण जर बघितलं तर परमेश्वर पण त्याच्याबद्दल विश्वासू राहिलेला आहे. परमेश्वर कायम त्यांच्या संगती राहिला आहे. यहुदा असं राष्ट्र होतं जे परमेश्वराला प्रसन्न करणारं होतं. आणि अनेकदा सुरुवातीचे जर आपण अनेक राजे जर बघितले तर ते परमेश्वराला मूर्तीपूजेमध्ये नव्हते.
ते चांगलं काम करत होते. इस्रायलचे जे होते ते वाईट कार्य करत होते, पण यहुदाचे राजे हे चांगलं काम करत होते, मूर्तीपूजेच्या नादी लागत नव्हते. आणि अनेक असे राजे झाले की जे मूर्त्यांचं त्यांनी स्थापना केल्या होत्या त्या अनेक राजांनी काढून टाकले. आणि यहोशाफाट पण तसाच होता की त्याने पण ते देवाला प्रसन्न करण्यासाठी, त्याला आवडत असे, त्याने परमेश्वराला जे आवडत असे ते ते तो करत असे. आणि म्हणून परमेश्वर पण लढाई परमेश्वर लढला आहे. कितीही राष्ट्र आले, आपल्या जीवनात पण असं होतं की किती अडचणी येतात, किती संकट येतात, पण परमेश्वर आपल्याला म्हणतो की तुम्ही स्थिर राहा, खंबीर राहा, कारण युद्ध तुमचे नाही तर माझे आहे. खरोखर परमेश्वर आपल्या संगती आहे. आणि आपण जसं यहोशाफाट राजाने पहिली गोष्ट केली, जेव्हा संकट आलं तेव्हा तो परमेश्वराकडे गेलेला आहे. परमेश्वराला काय पाहिजे असतं की एक स्टेप आपल्याकडून पाहिजे असतं, एक स्टेप, आणि परमेश्वर आपल्याकडे 100 स्टेप घेतो. तर आपण पण जेव्हा आपल्यावर जेव्हा संकट येतं तर आपण त्याच्यासारखंच परमेश्वराकडे आपण आरोळी मारली पाहिजे. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपली बहीण श्वेता हिच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. यहुदाचा राजा यहोशाफाट, यहोशाफाटावरून त्यांनी आपल्याला सुंदरसा बोध केलेला आहे. दुसरे इतिहास याचा 17वा अध्याय आणि 6वं वचन फार सुंदर आहे ना. परमेश्वराच्या मार्गाने चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटे. त्याच्या आधीच्याच वचनामध्ये लिहिलंय की तो परमेश्वराला शरण गेला, बालमूर्तीच्या नादी लागला नाही, त्याने सर्व अशेरा मूर्त्या वगैरे आणि उच्चस्थाने काढून टाकली. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे 5व्या वचनामध्ये, परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबूती केली आणि सर्व यहुदी लोक त्यास भेट आणत तो धन व मान यांनी संपन्न झाला. धन आणि मान सर्व मिळालं, पण त्याच्या मनाच उत्साह कशाने वाटत असे? परमेश्वराच्या मार्गाने चालण्यात, कारण त्याचा देवावर विश्वास होता प्रियांनो. आणि आपण जाणतोय ना, आपल्या बहिणीने फार सुंदर गोष्ट सांगितली की यहोशाफाटाकडून पण चुका झाल्या. यहोशाफाटाने इस्रायलाचा राजा आहाब, ज्याविषयी आत्ताच आपण ऐकलं, त्याच्याशी शरीर संबंध केला. म्हणजे काय केलं? यहोशाफाटाने आपल्या पुत्राचा विवाह आहाबाच्या मुलीशी केला. राईट? येस, है ना. आहाब म्हणजे काय केलं? सोयरीक केली. देवाने काय सांगितलं होतं? प्रकाशाची आणि अंधाराची भागीदारी होऊ शकत नाही. त्याने आज्ञा मोडली आणि त्याविषयी देवाच्या संदेष्टाने त्याला ताडणही केले की तू जाऊन दुष्टांना सहाय्य करावे. कारण त्याने काय केलं? सोयरीक केल्यामुळे आता जेव्हा आहाब युद्धासाठी उभा राहिला, यहोशाफाटालाही जावं लागलं. यहोशाफाटाने जसं आपल्या बहिणीने सांगितलं, 400 संदेष्टे सांगत होते आहाबाला की तू जा. कारण देवाने असत्य वदवणारा आत्मा जेव्हा देवापुढे आला, देवाने म्हटलं जा, कोण आहाबाला फितवेल आणि तो त्या युद्धाला जाईल. तेव्हा तो असत्य वदणारा आत्मा 400 संदेष्ट्यांमधून असत्य वदवत होता. पण देवाचा एक संदेष्टा मिखाया है ना. कारण यहोशाफाट विचारतो, त्याला कळतं की हा देवाकडून आलेला संदेश नाहीये. कारण देवावर विश्वासणाऱ्याला देवाचा आत्मा प्रकट करतो प्रिया, आपल्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे. आणि मग तो त्याला विचारतो असा दुसरा कोण आहे? मिखाया संदेष्टा देतो, पण तरीही काय झालं प्रियांनो? यहोशाफाट युद्धास गेला. पण देव विश्वसनीय आहे. देवाने त्याला तेव्हाही वाचवलं जेव्हा त्याने आपला जेव्हा त्याने आहाबाचा पुत्र याच्याशी सुद्धा जी जहाज त्याने बांधलेली होती त्याविषयी सुद्धा देवाच्या संदेशाने त्याला सांगितलेलं की जे कार्य परमेश्वराच्या द्वारे नाही ते परमेश्वर मोडून टाकेल. आणि त्या आधी सुद्धा बहिणीने आपल्याला जो सुंदर संदर्भ सांगितला की जेव्हा मवाबी, अम्मोनी लोक आणि मौन्यातले लोक त्याच्यावर चढाई करून आले है ना, फार मोठं सैन्य घेऊन आले, तेव्हा काय केलं? त्याने उपवास केला, तो परमेश्वराला शरण गेला. आणि परमेश्वराने काय सांगितलं? युद्ध मनुष्याचं नाहीये, युद्ध तुझं नाहीये, युद्ध परमेश्वराचं आहे. आणि आपण सर्वजण तो वृत्तांत जाणतो की परमेश्वराने कशाने, कुठल्या शस्त्राने त्या लढाईमध्ये विजय दिला? तलवारीने की भाल्याने? कुठले शस्त्र घेऊन गेले सर्व सैनिक? यहोशाफाटाच्या लढाईचं उदाहरण कुणाला माहितीये? येस, देवाचे उपकार होते. येस. काय घेऊन गेले? झांजा, बासुरी वाजवत देवाची स्तोत्रे गात गेले प्रियानो. आणि देवाने काय केलं? त्यांना त्याच्या हाती दिलं. हालेलुया. देवाने विजय दिली. देवावर विश्वास ठेवून राहणाऱ्याला देव सर्व काही प्रकट करतो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एकदा मी श्वेताचे आभार मानते. माझ्या मते आपण राहिलेल्या सदस्यांना उद्या संधी देऊया
अजूनही एक अनेक जण सदस्याला मी राहिलेले देऊ आहेत. शकतो सर. एका सदस्याला देऊया. सदस्याला येस. देऊ शकतो. पुढचं नाव कुणाचं आहे? पिंटू दादा जॉईन झाले नाहीत. हेम्या प्रशांत मोहन समुद्रे यांच्याकडे होतं. आणि त्यांनी त्यानंतर मेसेज केला. एस्तेर राणी आहे. तर ते नीताकडे आहे, नीता सतीश समुद्रे. मी पण तर नीताने सुरू बोलणार आहे करण्याआधी आता कोणी? ज्यांना अजून नावं मिळाली नाहीत त्यांना आपण आज नावं देऊया. तर मला वाटतं सलोमी आणि संजय सर, विद्याताई यांना अजून नावं मिळाली नाहीत. तर सलोमी, तुला नाव देऊ? सलोमी, हो दादा. सलोमी तुला नाव देत आहे. तू 2 ते 5 मध्ये कुठलाही एक अंक बोल. 2 ते 5. सलोमी, पण आवाज नाही आला दादा. सलोमी 2 ते 5 पैकी हॅलो. कुठलाही एक अंक बोल. अंक निवडायचा. हा, 2 2, ते 3, 5 4, मध्ये 5. सलोनी एखादा अंक निवड. 5. 5. सलोमी, तुझ्याकडे आहे नामान. ठीक आहे ना, ज्याचं कोड नाहीसं झालं होतं, नामान. नामानावरती सलोमी तुला बोलायचंय. सलोमी नंतर विद्याताई, तुम्हाला देऊ नाव? विद्याताई, संजू दादा. हॅलो. हा विद्याताई. हा संदेश, जरा आमची एक बायबल क्विजची परीक्षा आहे परत नंतर. ठीक आहे, बायबल राहू दे क्विज आहे विद्याताई. मग आपण पुढचं 22 ला, काही ऐकून त्यामुळे घेऊ. मी जरासा तो अभ्यास करताय, त्यामुळे माझं जरा इकडे ठीक आहे, दुर्लक्ष. ठीक आहे. तर आपण सॉरी. पुढील वेळ आपली बहीण नीताईला देऊया. नीता बोलेल तन्वी, आणि मग आपण प्रार्थनेची समाप्ती. मावशींना दिलंय का बघ? मावशी नको म्हणाले. अच्छा अच्छा. मी गावी गेले बाबा. हा. पुढील वेळ आपली बहीण नीताईची. हालेलुया. देवबापाचे आभार मानते, देवबापाची उपकार स्तुती करते, कारण की देवबाप हा विश्वासू आहे आणि विश्वसनीय आहे. खरं तर एस्तेर राणी हा विषय जेव्हा मला मिळाला होता त्यावेळेला माहित नव्हतं की या विषयावरती मी काय बोलेल, किंवा अपेक्षा होती की योसेफ किंवा एलिया या दोघांपैकी एखादं नाव मिळावं. पण देवाच्या योजना या आपल्यापेक्षा फार वेगळ्या असतात आणि त्या आपल्या हिताच्या असतात. एस्तेर राणीच्या जीवनातून मला वैयक्तिकरित्या फार प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं, कारण इतके दिवसात एवढा अभ्यास कधीच केला नव्हता. एस्तेर राणीचा जेव्हा आम्ही जीवनाचा किंवा विश्वासूपणाचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आम्हाला एस्तेर राणीपेक्षा देव किती विश्वसनीय आहे त्याच्या लोकांसाठी याचा जास्त अभ्यास करायला मिळतो. आणि देव किती कृपाळू आहे, देवाचा विश्वास किंवा देवावरती आम्ही विसंबून राहून, देवाच्या विश्वासावरती विसंबून राहून आमच्या जीवनामध्ये किती कार्य होऊ शकतं हे आम्हाला एस्तेर राणीच्या जीवनातून कळतं. देव त्याच्या लोकांप्रती किती प्रेम करतो आणि एका व्यक्तीच्या द्वारे तो त्याचं प्रेम कसं प्रकट करतो हे आम्हाला एस्तेर राणीच्या जीवनातून कळतं. एस्तेर राणीचं जीवन किंवा एस्तेर हे पुस्तक हे बायबलमधल्या इतर पुस्तकांपेक्षा मला वेगळं असं वाटलं, कारण की बाकीच्या सगळ्या पुस्तकांमध्ये किंवा बाकीच्या ज्यांचा ज्यांचा विश्वास आपण आज शिकत आहोत त्या प्रत्येकाचा विश्वास हा प्रकट होता किंवा तो गाजवला गेला होता, तो शब्दांनी बोलला गेला होता. पण एस्तेर राणीचा विश्वास जो आहे तो अतिशय शांत, संयमी आणि मंद वाणीसारखा आहे. तांबडा समुद्र विश्वासाने जेव्हा मोशेने दुभागला तेव्हा तो बोलला आणि ते झालं, ती काठी आपटली, ते सगळ्या गोष्टी झाल्या. किंवा अग्नीच्या झुडपातून देवबाप बोलला आणि त्या गोष्टी घडल्या. किंवा वान स्त्रीला जेव्हा पुत्र होतो तो विश्वासाने होतो, तो मुलगा जो सारेचा विश्वास जो आपण पाहिला आणि तो बोलला गेला. पण एस्तेर राणीच्या जीवनामध्ये देव असा बॅकग्राऊंडला राहून सगळं काम करतो आणि तो त्याचा विश्वास दाखवून देतो. देवाचं न दिसणारं प्रेम किंवा न दिसणारा हात हा एस्तेर राणीच्या जीवनातून आम्हाला प्रकट होतो. एस्तेर राणी जी होती ही मर्दखयाची मानलेली मुलगी होती आणि अहश्वेरोश राजा हा एस्तेरचा नवरा होता. एस्तेरचा पहिला अध्याय आणि 12वं वचन आम्हाला सांगतं की खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा झाली, तर वष्टी राणीने येण्याचे नाकारले. त्यावर राजा फार क्रोध येऊन तो संतप्त झाला. आम्हाला कळतं की
जर आम्ही विचार केला की वस्ती राणी त्यावेळेला का आली नाही आणि राजाने बोलवलेलं असताना ती का आली नाही, तर मला वाटतं की ही देखील देवाच्या विश्वासूपणाची एक साक्षच आहे. जर ती गेली नसती तर एस्तेर राणी ही आज राणी म्हणवली नसती किंवा जे काम देवाला तिच्याद्वारे करायचं होतं ते कुठंतरी अडखळलं असतं किंवा ते झालं नसतं. आणि बरेच वेळेला अनेक विचारू शकतात की ती का गेली नसेल, ह्या गोष्टी, पण देवाची योजना ही एकच त्याच्या मागचं कारण आहे आणि देवाचा विश्वासूपणा हेच एक कारण आहे. त्यानंतर एस्तेर 2:14 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं की राजाने बोलवल्याशिवाय जो कोणी त्याच्या समोर जाईल त्याला मरणदंडाची शिक्षा होती. आणि 2:14 संध्याकाळी ती जात असे आणि सकाळी ती उपपत्नींचा रक्षक राजाचा खोजा शासगज याच्या देखरेखीखाली दुसऱ्या अंतपुरात जाईल. राजाने तिजवर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलवल्या वाचून ती पुनर्रूपी त्याचकडे जात नसे. आणि एस्तेर राणीविषयी आम्हाला महत्वाचं दिसतं की सगळ्यांची मर्जी तिच्यावरती आली होती. हा देखील देवाच्या विश्वासूपणाचा एक प्रचिती आम्हाला त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर पुढे आम्हाला असं कळतं की यहुदांचा जेव्हा वध करण्यासाठी हामान हा राजाकडे गेला तेव्हा एस्तेर राणीचा विश्वास हा आम्हाला याचा एस्तेरचा 4था अध्याय आणि त्याच्यातल्या काही वचनांमध्ये 11 ते 17 मध्ये प्रकट होतो. यावेळेला मी ते वचन वाचते. राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलवल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेले तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपल्या सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करील त्याचाच बचाव होणार. मला तर आज 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही. एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसऱ्या कोठूनही यहुदांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा, शूशनेतल्या सर्व यहुदी जमाव, माझ्याकरता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की या अशा वेगळ्या गोष्टीमध्ये किंवा वेगळ्या लोकांमध्ये देवाने एस्तेरला का बरं ठेवलं असेल, तर ते या एका प्रसंगासाठी. देवाचा विश्वसनीयपणा आम्हाला इथं दिसतो की देव त्याच्या माणसांवर किती प्रेम करतो आणि यहुद्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी देवाने एस्तेर राणीची निवड केली होती. आणि या गोष्टींची तिला भीती वाटत होती आणि ती सांगते की तुम्हाला तर माहिती आहे की या सगळ्या गोष्टी जर का केल्या आणि मी राजाकडे गेले तर मला प्राणदंड देखील होऊ शकतो. पण पुढे जेव्हा मर्दखय तिला आठवण करून देतो की देवाने कदाचित तुला यासाठीच तिथं ठेवलंय, त्यावेळेला ती कुठल्याही प्रकारे नकार न देता ती म्हणते की उपास करा, माझ्यासाठी उपास करा. आणि इथं एस्तेर राणीचा देवावरचा विश्वास आम्हाला प्रकट होतो. आणि ज्या वेळेला अशा प्रसंगामध्ये आम्हाला कधी कधी असं वाटतं की देवाने आम्हाला या ठिकाणी का ठेवलं. आणि एस्तेर राणीचा अभ्यास करत असताना मला ही गोष्ट वैयक्तिकरित्या फार जाणवली की एका विधर्मी कुटुंबातून येऊन एका विधर्मी कुटुंबामध्ये जाणं आणि देवाचं काम हे आम्हाला कधी कधी कळत नाही. फक्त सतीशकडे बघत असताना मी सतीश म्हणजे देवामध्ये वाढावा हेच बघत होते, पण देवाने आज आमच्या कुटुंबातील आई सारिका नीला यांना देखील देवाकडे आकर्षित केलेलं आहे. तर हे वचन माझ्यासाठी फार प्रेरणा देणारं ठरलं की कधी कधी देव आम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो जिथं आम्ही विचारही केला नसतो किंवा त्याचा आम्ही निगेटिव्ह विचार करतो की हे आमच्या बाबत का घडते, पण देव त्याचा उपयोग आम्हाला आमचा विश्वास प्रकट करण्यासाठी देतो. आणि पुढे आम्हाला जाऊन वाचायला मिळतं की देवबाप तिला ते चातुर्य देखील देतो आणि तिने त्या प्रसंगामध्ये काय करायला पाहिजे हे देखील दाखवून देतो. आणि त्यानंतर तिच्या विश्वासामध्ये ती कुठेही कमी पडली नसणार तिच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये. आणि या एस्तेर राणीच्या जीवनामधून विशेष करून देवाचा विश्वसनीयपणा
आणि त्याचबरोबर जेव्हा तिला तिच्या कामाची आठवण होते त्यावेळेला ती देवाचा विश्वास सोडत नाही, तर ती तिचं काम पूर्ण करते हे आम्हाला जाणवतं. या देवाच्या वचनाबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानते. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. थँक्यू नीता, आपली बहीण नीता. हिच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. एस्तेर राणीचा विश्वास आहे ना, परमेश्वराचा त्याच्या लेकरांप्रती, आपल्या प्रजेप्रती जे परमेश्वराची विश्वसनीय, कारण आपण सर्वजण, नीताने आपल्याला फार सुंदर समजावून सांगितलं सुरुवातीपासून तुमच्या माझ्या जीवनात, त्याचप्रमाणे एस्तेर राणीच्या जीवनात देवाचीच योजना होती की वष्टी राणीने राजासमोर जाऊ नये आणि नंतर मग सर्व सुंदर कुमारींमधून एस्तेरचीच निवड व्हावी, एस्तेरवर सर्वांची मर्जी व्हावी. आणि एस्तेर जेव्हा प्रतिकूल परिस्थिती मर्दखयाला सांगते की 30 दिवस मला बोलावणं आलेलंच नाहीये आणि जर अशा स्थितीत मी राजाकडे गेली तर कदाचित मला मरणदंड प्राप्त होईल. तेव्हा जेव्हा मर्दखय तिला आठवण करून देतो की याचसाठी तुझी निवड झाली नसेल हे कशावरून, परमेश्वराने तुला याचसाठी निवडलेलं आहे. तेव्हा ती उपवास प्रार्थना करून देवापुढे नम्र होऊन, कारण तिचा विश्वास आहे की देव मला वाचवणार आहे. हालेलुया. आणि देवाने तिच्याद्वारे संपूर्ण यहुदा वंशाचा बचाव करवला. आपण सर्वांनी हे ऐकलेलं आहे. आणि खरोखर प्रियानो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोम 8:28 नेहमी लक्षात ठेवा. विश्वासणाऱ्यांसाठी है ना, जे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आणि देवावर प्रीती करणारे जे आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणार्थ सहकारीच होतात. प्रिया, कुठलीही गोष्ट, कुठलंही शस्त्र तुमच्या माझ्या नाशासाठी किंवा तुमच्या माझ्या हानीसाठी तयार झालेलं नाही. ते टिकणार नाही प्रिया. कारण केवळ आणि केवळ यासाठी, कारण आपण देवाचे आहोत, देवाने आपणाला निवडलेलं आहे आणि त्या जिवंत देवावर आपण विश्वास ठेवू. हालेलुया. आपण इथे थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक नीता यांच्या. हालेलुया. देवबाप्पाचे आभार मानते. आज आपल्यामधील अनेक जणांना देवबाप्पाने कृपा पुरवलेली आहे आणि माझा विश्वास आहे की बाकी जे सदस्य राहिलेले आहेत त्यांना देखील देवबाप त्याच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देव करेल. यावेळेला आपण सर्वजण आपले माईक अनम्यूट करूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री ही गीत गाऊया. हे आमच्या सोबत तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या उन्हात चढून सोडले आहे तसेच आमच्या माफ कर. माफ परीक्षितांना माफपासून सोडले, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आमच्या राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Praise the Lord.